नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। नांदेडला दुसऱ्यांदा बनावट औषध पुरवठा 1.25 लाख गोळ्या सील। बीड नंतर आता नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात बनावट औषध पुरवठा होत असल्याचा तक्रार समोर आलाय। औषध विभागाने केलेल्या तपासणीच्या अहवालात नांदेडमध्ये ही बनावट गोळ्यांचा साठा सापडलाय। आता या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। 1,28,000 गोळ्या औषध विभागाने प्रतिबंधित केल्यात। विशेष म्हणजे नांदेड रुग्णालयात दुसऱ्यांदा हा प्रकार घडलाय। यापूर्वी ऑगस्ट महिन्यात बनावट गोळ्यांचा साठा आढळला होता। बीडमधील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आला होता। यात मोठा रॅकेट समोर आला असून राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे पुरवठा केला जातोय। दरम्यान नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात पुरवठा करण्यात आलेल्या गोळ्या देखील बनावट असल्याची नवी माहिती उघड झाली आहे। औषध विभागाने तपासणीसाठी गोळ्यांचे नमुने जप्त केले असून त्याचा अहवाल औषध विभागाला मिळाला आहे। या अहवालानुसार ही गोळी तपासणी अप्रामाणिकपणे ठरली आहे। आता औषध विभागाने या प्रकरणी तपास सुरू केलाय। पुरवठाची साखळी शोधून या प्रकरणी गुन्हा नोंदवला जाणार आहे याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे। सर, आपल्या रुग्णालयामध्ये ज्या काही औषधी पेशंटला दिल्या जातात तर सगळ्यात पहिले त्याचा पुरवठा आपल्याला कोण आणि कशा पद्धतीने? आपल्याकडे 2 प्रकारच्या याच्या पुरवठा होतात। एक तर आपण टेंडर करतो आणि एक आपल्याकडे शासनाकडून त्याचा पुरवठा होत असतो। अच्छा, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कशी आहे सर? स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर आपल्याकडे ज्यावेळेस ड्रग्स सप्लाय करतात त्यावेळेस आपल्याकडे कंपनी आपल्याकडे सर्टिफिकेट देते की त्याचं ड्रग्स वापरण्यात योग्य आहे की नाही। त्यानंतर आपण स्वतःहून NABLला आपण त्याचे सॅम्पल्स पाठवत असतो। सॅम्पल्स आल्याच्या नंतर ते आपल्याला वापरण्यास योग्य असल्यानंतर आपण ते वापरत असतो। मग हे रिपोर्ट येईपर्यंत वापरात येतात हे ड्रग? आपण सप्लाय करत असतो आणि जे समजा आपला तुटवडा जर आढळून आला तरच आपण ते वापरतो, बाकी वापरत नसतो आपण। म्हणजे कुठलाही ड्रग आल्यानंतर साधारणपणे 6 महिने वर्ष 2 ते 3 महिन्यामध्ये ते आपल्याकडे NABLचे रिपोर्ट्स आल्यानंतर आपण ते वापरत आणत असतो। म्हणजे आता NABLच्या रिपोर्टमध्ये कुठले ड्रग जे आहेत ते फ्युरियस आपल्याकडे याच्यामध्ये फ्युरियस ड्रगमध्ये आपल्याकडे NABLचा एक ड्रग आपल्याकडे अमॉक्सक्लॅब एका कंपनीचं आपल्याकडे थोडंसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे। तसं आपण FDAला पण कळून आपण FDAला पण कळवलेलं आहे आणि FDAने आपल्याला ते टॅबलेट सीज केलेले आहेत। किती साधारणतः 1.5 लाख टॅबलेट्स सध्या अमॉक्सक्लॅबचे आपल्याकडे। कशाच्या वापराचे टॅबलेट? अमॉक्सक्लॅब हे अँटीबायोटिक असतं, पूर्ण अडल्ट पेशंटसाठी आपण वापरतो ते। सर, एक मेडिकल एक्सपर्ट म्हणून मला हे तुम्हाला विचारायचं आहे की असे जे ड्रग आहे समजा तो फ्युरियस निघाला आणि त्याच्या आधी जर पेशंटला दिला असेल तर त्याच्या शरीरावर काय परिणाम होतो का निगेटिव्ह? आता ह्याच्यामध्ये तर ह्याच्यात काय कंटेंट त्याच्यामुळे आढळून आलेलंच नाही आहे आणि हा मागच्या वर्षीचा स्टॉक आहे, त्यामुळे असं मला वाटत नाही कोणाला काय परिणाम झाला असेल। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।